प्रगतिकारक असावा. कोण असावा? मिंचकर साहेब. काम मोठी मोठी केलेली आहे. तिथं तर तलावाचं काम केलेलं आहे, सडकेचं काम केलेलं आहे, हे फुलाचे कामं केलेले आहेत. बर, चांगली कामं केली तिने केल्यात. मिंचकर साहेबांनी आमच्या आंबोपाडीचं एक गायरान आहे, त्या ठिकाणी लाईटची आम्हाला मोठी अडचण होती. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक 45 लोकांना लाईटची व्यवस्था, म्हणजे ग्रामपंचायत थोडी विरोधच होता त्यांचा थोडा, त्यातून त्यांनी सपोर्ट देऊन एक 28 दिवसात आम्हाला लाईटचं काम त्यांनी पुरं करून दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं शाळेमध्ये फरशीचं काम, आपलं स्मशानभूमीमध्ये अशी बरीच कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि इथून पुढं पण होणार याची आम्हाला 101% गॅरंटी आहे. यासाठी आम्हाला मिंचकर साहेब हवा आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार. गावची कामं केलेली आहेत, जवळजवळ तिने 50% आमची कामं केलेली आहेत. हां, त्यासाठी आम्हाला मिंचकर साहेब हवे. हातकणंगलेचा आमदार खरं तर सुशील मिंचकर साहेबांसारखा असावा. कारण त्याचं काम जे असं आहे की कोणा बारसा असेल, बारशापासून ते कोणाचा मैतापर्यंत कधी एवढा आमच्या गावचा संपर्क तिने कधीही तोडलेला नाही. आता दुसरे आमदार आहेत आपले समोरचे, म्हणजे पुढचे उमेदवार आहेत काय, आमच्या भागात जरा थोडे वारणा कॉम्प्लेक्स असल्यामुळे ते वारणेचं जरा चर्चा ती चालत्या. पण वारणेचा आता सगळ्या कारखान्यांनी ह्याचा हप्ता दिला, 50 रुपये दिलं, पण वारणेने काय आमच्या शेजारी काय दिलं नाही, फक्त दबावाखाली सगळं. पण त्याच्याकिंदी महत्त्वाचा विषय काय, आम्हाला त्यांचा उमेदवार असा आहे, आम्हाला इथं आता त्या उमेदवाराचं जर जायचं असलं तर कमीत कमी 250 रुपयाचं पेट्रोल टाकून आम्हाला शिरोळला जायला पाहिजे, 100 किलोमीटर जायला पाहिजे. आणि तिथून 100 किलोमीटर जाताना आम्हाला 500 रुपये मोलमजुरी करून लोक करतात. तिथं 500 रुपये बुडवून 250 रुपये तेल टाकून चहा नाश्त्याला 200 रुपये खर्च करून आम्ही ते शिरोळला जाणार का सांगा, 100 किलोमीटर. त्यामुळे आमचं जवळच आहे, इथं गेलं मिंचार गेलं आमचा माणूस भेटतोय, कोल्हापुरात भेटतोय, हातकणंगलेचं ऑफिस आहे, त्यामुळे माणूस चांगला आहे. त्यामुळंच आम्ही या मिंचेकर साहेबांच्या बरोबर आम्ही ठामपणे उभं राहणार. तुम्हाला मी सांगतो वारणेचं कसं आहे इथं आणि ह्या पट्ट्यातलं पुढाऱ्यांची स्टेजवर गर्दी झाल्या. कसं आहे ते जरा नियोजन तुमच्या सर्वांच्या लोकांच्या ध्यानात आहे काय, जनता जरी असली स्टेजवर तिथं तर बसायची जागा नाही, स्टेजवर जास्त माणसं होत्यात आणि खाली खुर्च्या रिकाम्या असतात. ही आज त्याची परिस्थिती आहे. जरी काय झालं, काही जिथं कोणी जर सांगितलं काय झालं तर छुपा मतदार शिव मिंचकर साहेबांच्या पाठीमागं राहणारा जास्त मोठा आहे. आपल्या भागात मंडपाळ असेल, पाडळे असेल, सगळ्या भागात तर दबावाखाली आहेत लोक. अहो 50 रुपये दिलं नाही, आता सगळ्या कारखान्यांनी दिलं काय या विचाराला. आता इथं 2-2, 4-4 हजार रुपये मताचं काय तर दर निघला असं मला समजलं, पण 50 रुपये तुम्हाला द्यायचं होय ना. इथं छुपा मतदार आहे आणि इथे छुपं मतदान आहे आणि चांगलं मिंचेकर साहेबांना आणि आमचा शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. शिवसेनेचे लोकसुद्धा आमचे मिंचेकर साहेबांच्याच बरोबर आहेत आज.